ही काय? अरे बापरे. बाबा हे थोडं एक्सप्लेन करू शकतात की काय हे? पूर्ण ही गाडीच पलटी झाली आहे. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी धमादान शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे. आता आम्हाला फटाफट निघायचं आहे कळमला. राहुल तिथं गाडी घेऊन उभा आहे. लवकर गाडी स्टार्ट कर, निघू. तुम्ही विचार करत असणार, हा एकदम खायमध्ये कळमला का चाललाय सांग. ते कास्ट व्हॅलिडचं फॉर्म ऑनलाईन करायचं आहे आता. कास्ट व्हॅलिडचं फॉर्म अजून ते तहसील मध्ये काय काम आहे? तहसीलमध्ये पण जायचंय नक्कल काढण्यासाठी. कालची नक्कल काढली ना, ती चुकीची आहे. चुकीची निघली कालची नक्कल काढली. काय यार, आता परत आम्ही तिकडे चाललोय. हो ना, सडतड काय माहिती काय चाललंय यार. आता तिथेच फटाफट चाललंय सकाळी निघून. अजून मी कपडे पण चेंज नाही केले, माझे सगळे कपडे वाशिलाच आहेत. जे ते कालचेच कपडे घातले, आंघोळ केले, आता ते अजून चाललंय कळमला फटाफट. अजून कालचा ब्लॉग अपलोड पण नाही केलाय मी, कारण गावी नेटच ना. आता कळमला जाऊन, कळम एक सिटी आहे, तिथं नेटवर्क असतात. आता तिथं जाऊन व्हिडिओ अपलोड करणार आणि ब्लॉग तर कंटिन्यूच असणार. थंडी तर खूपच वाजतीये. नाश्ता आम्ही दूध पाव खाल्ला, अजून फटाफट निघलोय. जात होतो तर बघा, पूर्ण ही गाडीच पलटी झाली आहे. बापरे, किती बिचाऱ्यांचं नुकसान झालं असेल ना. ते काय बोलत होते, कसं झालंय? टायर खाली फुटलं ना, त्यामुळे तर झालं. टायर फुटला? हा. अरे बापरे, बघा बघा, पूर्ण गाडीच पलटली आहे. कसं झालंय हे? टायर निघून पडलं. अरे बापरे, लय नुकसान झालं बिचाऱ्यांचं. कुणाला लागलं तर नाही ना? काळजी घ्या. तर चला, बघा एवढं कठीण असतं हे गाडी चालवणं. कसं झालं काय सांग. कसं झालंय? टायर म्हणजे बाजूला निघलं का? एक्सेल तुटले. अरे बाप, कुणाला लागलं वगैरे काय नाही? काय नाही, फक्त एक्सेल टायर बाजू साईड. तर मी आता येरमाळाला आलोय, कळमला जाणार होतो. येरमाळाला ह्याच्यासाठी आलोय, राहुलची जी वहिनी आहेत त्यांचं आधार कार्डचं काम होतं इथे, काय पत्ता वगैरे चेंज करायचा म्हणून येरमाळाला आलोय. हे काम झाल्यानंतर आम्ही कळमला जाणार आहेत. तर इथं फोटो स्टुडिओ मध्ये आलेत, ते वहिनींचा फोटो काढायचे, तिथे द्यायचे अपडेट करायला. राहुल काहीतरी कामासाठी थोडा बाहेर गेलाय 5 मिनिटासाठी, तो बोलला लगेच येतो. मग इथलं काम झाल्यानंतर आम्ही जाणार आहेत कळमला. भाई काय सांगू, माझी काय हालत चालली आहे भाई. हे गावी आलोय ना तेव्हापासून काय हालत चालली आहे मला माझंच माहितीये. ना धड आंघोळ करतोय, ना कपडे चेंज करायला भेटतायत. तेच कपडे आहेत बघा, तेच कालचेच कपडे आहेत, कालचंच आहे. काय बोलू काय नाही, हे पण दिवस काढायचे. बघू आता. तहसील तर मला वाटतंय बंद असेल, कारण सॅटर्डे संडे बंद असतं. राहुल बोलतोय की बॅक ऑफिस त्याचं चालू असतं, तर तिथं ते स्टॅम्प वगैरे घ्यायचंय, मग डॉक्युमेंट सबमिट करायचे. आज पण प्रे करा तुम्ही की ती वेबसाईट ऑन व्हायला पाहिजे, ते रजिस्टर व्हायला पाहिजे, माझा मोबाईल नंबर OTP यायला पाहिजे. फॉर्म भरला ना मग टेन्शन नाही, मग ते डॉक्युमेंट घेऊन आम्हाला जायचं मग धाराशिवला, मग तिथं सबमिट करायचं असतं. असं खूप प्रोसेस आहे. एकदा फॉर्म सबमिट झाला ना टेन्शन कमी होईल. मी आता पण येरमाळाला आहे, राहुल आलाय, आम्ही जेवलो बिवलो या भाऊच्या घरी. तर राहुल सोबत एक इन्सिडेंट झालाय, त्याचा फोनच हे झालाय, तुटलाय. स्क्रीन गार्ड मुळे याचा फोन वाचला. दाखव तुझा फोन. वाचला भाई, 7,000 तुटलं गाडी चालवताना याचा फोन पडला, थँक गॉड वाचला स्क्रीन गार्ड मुळे. अजून आम्हाला कळमला जायचंय तहसील मध्ये. काय भाई वाचला. गेला असतो कॉन्टॅक्ट होऊन पडला असतो माझा आयफोन असता तर भाई सगळं खतम, टाटा बाय बाय. माझा आयफोन असता तर, याचा तरी सॅमसंग अँड्रॉइड होता म्हणून वाचला. आयफोन असता तर कुठं काय टिकलं नसतं, दिसलाच नसता. त्याची बॅटरी दिसली तरी लय मोठं आहे. आयफोनचा डिस्प्ले गेला असता ना 30,000 आम्हाला भरायला लागले असते डिस्प्ले. पण थँक गॉड कर्म चांगले होते म्हणून वाचला. दाखव पाठचं.
S23 इथे तर नाही, आता पुढे बघायला लागेल. जर बसून नाही घेतलं स्क्रीन गार्ड तर जर जर चुकीने पडला याचा फोन तर झाला. आता तर कोण वाचू नाही शकत. मग राहुलच्या फोनला तर काय स्क्रीन गार्ड बसवलं नाही, कारण तो बोलला की मी दुसरीकडेच बसवतो, तिथे भेटलं नाही. राहुल बोलला इथे देवी आहे येडेश्वरी आई, येडेश्वरी आईचे दर्शन करू. बाजूलाच होतं म्हणून आम्ही आलो इथे. दर्शन करून आम्ही कळमला जाऊ आमच्या कामासाठी. हे बघा, राहुल बोलला आपल्या कामात अडथळे येत आहेत खूप, म्हणजे काम होत नाहीये, तर येडेश्वरी आईचं दर्शन करूया आपण. मी बोललो ठीक आहे जाऊ आपण. हा भाऊ पण आहे. भाऊ इथे या देवीला लोक का मानतात एवढं, ते थोडं एक्सप्लेन कर ना. अरे इथं देवीवर लय जणांचा विश्वास आहे. हा कारण जे इथं लोक मागतात ना हा. त्यांचं असं म्हणजे इच्छा पूर्ण झालेली इथं. अजून त्याच्यामुळं- मला असं सांगण्यात आलंय की असं आहे, म्हणजे ही देवी आहे ना, आई भवानी आहे ना तुळजापूरची आई, त्यांची बहीण आहेत. हा सख्खी बहीण, छोटी बहीण आहे त्यांची. हा हा. तिथे पण मान द्यायचा असतो, अजून इथे पण मान द्यायचा हा, असतो. बरोबर. लोक तर आहेत भाई, खूप लोक आहेत. इथं जास्त गर्दी कधी असते? इथं जास्त गर्दी यात्रेच्या टायमिंग मध्ये. ती यात्रा कधी असते? यात्रा एप्रिल महिन्यात. एप्रिल. हा जर कोणाला यायचं असेल इथे, एकदम भीड, एकदम क्राऊड बघायचा असेल तर एप्रिल मध्ये या ना. हा. खूप मोठी यात्रा निघते भाई. किती सीडी आहेत अजून? बापरे. आता तिथं मंदिर आहे, आता इथून एंट्री आहे. तर चला. श्री येडेश्वरी देवस्थान येरमाळा. कुठून आहेत? कुठून जायचं आपल्याला? काय? मधून जाऊ. ते बघा हे पण बघ. हे पण मंदिर आहे शंकर देवांचं. इथे काय? अजून तिथे काय आहे? तिथे काय? म्हसोबा मंदिर. आता आपल्याला कसं जायचंय? इकडून जाऊ शकतात आपण. हा. आणि इकडे वेळ लागते जायला. ते काय वाचतंय? ते 100 वाजता. म्हणजे ते नाव सांगतात. काय असतं ते? असं नाव सांगतात की बाबा याला तुझ्या सुखात ठेव, काय काय असं देवीला मागणं घालतात. हा. तर चला आपण बघूया. म्हणजे खूप बघण्यासारखी गोष्टी आहेत. आपलं काम पण राहिलंय, त्याचं मला टेन्शन येत आहे, काय करू. मध्ये कॅमेरा अलाउड नाही. अरे बापरे, अलाउड नाही? कॅमेरा अलाउड नाहीये. शिट. इथं एक मंदिर आहे, काळ भैरवनाथ मंदिर. इथे सगळे पाया पडतायत. ही काय? अरे बापरे भाई, इथं माकडं आहेत. माझा फोन घेऊन पळतील ना? अरे नाही, मला भीती वाटते इथलचे माकडं फोन घेऊन पळतील तर माझे झालं मग कल्याण. कुठे गेलं ते? एक तिथे बसलाय, एक तिथं गप्पा बसलेत. ए बापरे. तर फायनली आमचं दर्शन झालंय. या भावामुळे डायरेक्ट एंट्री भेटली आहे. अजून थँक्यू. डायरेक्ट आम्हाला प्रसाद पण दिलाय, जे लवकर कोणाला देत नाहीत ते आम्हाला भेटलंय. थँक गॉड. तर आमचं दर्शन वगैरे झालंय. खूप म्हणजे खूप चांगलं वाटतंय. आता टेन्शन कमी वाटतंय. हा थोडं टेन्शन नील झालं. हा. बाबा हे थोडं एक्सप्लेन करू शकतात की काय हे, म्हणजे कसं काय?
हे घड्याची वाजत ना आकाशात पावसात हा वार आलं की वाजत होतं का पावसात वादळ किंवा वादळ सुटतंय ना हा आकाशात हा त्याचं ते ते त्याची सगळी लेकरं बाळ त्यांची लेकरं बाकी देवाची अच्छा हे का ठीक आहे ठीक आहे थँक्यू त्या घरा घातल्या हा घेतलंय त्या घरा काय काय करायचं म्हणजे काय आहे? याचं काय आहे? हे लावून घे ना ते लावलं त्याला रक्षणा द्यायचं का आहे ते चिल्लर माझ्याकडे नाही चिल्लर आहेत तर दे ना चिल्लर नाही माझ्याकडे आता फोन मध्ये आहे, तू पैसे फोन पे लाई असं आहे नेक्स्ट टाइम आलं तर देईल तुम्हाला नक्की नाही, आता आहेत म्हणजे आहेत पैसे पण फोन मध्ये आहेत. ऑनलाईन आहेत सगळं ऑनलाईनच आहे ना चला बाबा येतो आम्ही. थँक्यू धन्यवाद भाई काय होतंय हे मला सांग हे ते म्हणले आकाशात काहीतरी जे वार पाऊस वगैरे पडतो ना हा. ते सगळे देवांची लेकरं आहेत अच्छा तो जो आहे ना तो देवाचा म्हणजे लेकरू आहे आमचं दर्शन वगैरे झालंय भाऊ काहीतरी सांगत होता सांग भाऊ तर इथं तुम्ही दर्शनाला यायलात ना तर पहिलं तुळजापूरला दर्शनाला जावा आणि नंतर इथं या तुळजापूरला कुठे ते पण सांग तुळजापूरला तिथं पण भवानी मंदिर आहे आई भवानीचं मंदिर आहे काय म्हणजे ते एक्सप्लेन कर ती आई भवानी जी आहे ना ती येडेश्वरीची मोठी बहीण आहे सख्खी हा हा, तर मग हिचं पहिलं लोक नाहीत पाया पडत अच्छा पहिलं तिकडे जातात तुळजापूरला आणि तुळजापूरवरून इकडे येतात अच्छा असं आहे जर ज्यांना हे मंदिर जवळ पडेल हम्म. तर ते आधी तुळजापूरला जायला नाही पाहिजे आधी नाही, इथे नाही, यायला ते पाहिजे. तुळजापूरला जायला पाहिजे हा हा असं आहे. अच्छा असं आहे. असं सगळं सांगतात लोक फिक्स नाहीये असं लोक म्हणतात म्हणून आम्ही तुम्हाला आणि सांगितलं जर तुम्ही इथं येऊन पाया पडून जर म्हणजे समज तिकडे जायची शक्यता नाही हा तर इथं पाया पडून तुम्ही घरी गेला जमतंय हा असं असं आहे. जमतंय हा चला मग आता कळमला जाऊया दर्शन वगैरे झालं आपलं कळमला जाऊन आता आपलं काम करूया अजून माझ्या व्हिडिओ मध्ये मी तिथे ना अलाउड नाहीये व्हिडिओ काढणं फोटो काढणं देवीचं चल गाडी स्टार्ट कर ठीक आहे आम्ही कळमला पोहोचलोय आता नेट कॅफे मध्ये आलोय दादा मच्छरची अगरबत्ती लावतात मच्छर खूप चावतात दादा लवकर आमचं करून टाका ना ते कारण वेबसाईट कधी बंद झाली तर माझं झालं मग आजचा दिवस पण वेस्ट जाईल तर आमचं सगळं काम झालं फॉर्म आम्ही सबमिट केलाय आता बसलोय जेवायला आता फॉर्म सबमिट केल्याच्या नंतर आम्हाला मंडेला पण जायचं धाराशिवला उद्या संडेच्या दिवशी सगळं सुट्टी असते तर आमचं काम मंडेलाच आहे तर खूप भूक लागली होती तर आम्ही घरी जाणार होतो पण आम्ही बोललो की इथंच जेवतो घरी जायला 10-10:30 वाजतील सगळे झोपलेले असतात डिस्टर्ब करायला पण आम्हाला आवडत नाही तर आम्ही बोललो बाहेरच जेवतो अजून घरी जातो माझं एक सजेशन आहे 12वीत 10वीत असतानाच तुम्ही सगळे ना डॉक्युमेंट्स काढून ठेवा कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी सगळं म्हणजे जे काय ना आत्ताच काढून ठेवा नाहीतर माझ्यासारखे हाल होतील तुमचे खूप धावपळ आहे म्हणून जे काय ना आत्ताच करा ठीक आहे तर व्लॉग एंड करायची वेळ आली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा जे पण नवीन आहेत चॅनलवर तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी माणसाला सपोर्ट करा भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय